शेगाव शहरात मध्यरात्री पोलिसांचा मोठा दणका. 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त. चालकासह कंपनी मालकावर गुन्हा दाखल. पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात उपविभागीय पोलीस पथक आणि शहर पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान यादव बेकरीसमोर वरवट बकाल रोड रात्रीच्या सुमारास तब्बल 70,13,920 रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळपर्यंत सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार जून 13 रोजी रात्रीचे 10:10 वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस प्रशासन खामगाव आणि शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी खासगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरीसमोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक क्र. MH40GT 2965 अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला. यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला 50 पोते, मस्तानी तंबाखू 11 पोते, नजर 1000 पानमसाला व N05 प्रीमियम तंबाखू मिळून एकूण 50 पोते, प्रीमियम नजर पोते आणि अशोक लेलँड ट्रक असा एकूण 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी ट्रक चालक सुरूर अहमद नूर अहमद वय 37 रा, फिरदोस कॉलनी, अकोला याला अटक करण्यात आली आहे. तसेच MS श्री सिद्धेश्वर टोबॅको प्रॉड PVT LTD पांढुर्णा छिंदवाडा मप्र चे मालक भागीदार संचालक यांच्याविरुद्ध नवीन भारतीय न्यायसंहिता BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.